नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आहे ती आता श्रावणी सोमवारचं व्रत करत आहे. घरात पूजा मांडलेली आहे. सगळेजण हॉलमध्ये आहेत. संकर्षण त्याचबरोबर इकडे ओजसचे आजोबा सगळेजण तिथं बसलेले असतात. भूमीने पूजा मांडलेली असते आणि भूमीने पूजेची सगळी तयारी करून पूजा करत असते. बाबा पाहत असतात, त्याचबरोबर संकर्षण पाहत असतो. म्हणजे भूमीच्या ज्या काही भावना आहेत, तिला जे करायचे ते तिनं घरात केलं पाहिजे असं संकर्षणने सांगितलं आहे. इकडे मात्र पाहायला मिळतं की आता महाजनांच्या घरीही पूजा मांडलेली असते. मग पूजा केली जाते आणि त्यानंतर रागिनी आकाशला म्हणते, आकाश तुझा औक्षण करते. म्हणजे आकाश आणि अथर्व या दोघांनाही तिथे बसवलेलं आहे आणि त्यांचा औक्षण रागिनी करत आहे. पाठीमागून आता इकडे पौर्णिमा आणि त्याचबरोबर मानसी दोघीही हे सर्व पाहत आहेत. रागिनी एवढं म्हणजे नाटकी वागत असते. तिच्या चेहऱ्यावरती असं स्पष्ट दिसत असतं की हे सगळं तिचा मुद्दाम चालू आहे. आणि त्याचबरोबर आकाशला कितीही तिनं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला तरी भूमीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की मानसी जी आहे ती बाहेर जाते आणि मानसीनं CCTV फुटेज मागितलेलं असतं आणि त्या व्यक्तीचा मानसीला फोन आलेला असतो. मानसी म्हणते की ठीक आहे. मग मानसी त्या व्यक्तीला भेटायला जाते. त्यांच्याकडून CCTV फुटेजचा तो कॅमेरा घेते आणि इकडे भूमीकडे येते आणि भूमीला तो जो पेनड्राईव्ह आहे तो घेते आणि भूमीकडे येते. भूमीला आल्यानंतर तो पेनड्राईव्ह ती देते आणि म्हणू लागते की ताई हे CCTV फुटेज आपण मागवलेलं होतं. आता भूमीला तर तो पेनड्राईव्ह मिळालेला आहे. त्यातून फक्त आता एक गोष्ट क्लिअर होणार असते की नक्की हे सगळं कोणी केले, त्या दिवशी गाडीचे ब्रेक कोणी फेल केले हे आता भूमीच्या समोर येणार असतं. भूमीला मात्र खूप छान वाटत असतं. फायनली तो जो खरा गुन्हेगार आहे तो भूमीच्या समोर येणार असतो. आकाशचा जीव वाचलेला असतो पण आकाशची फॅमिली आकाशपासून दुरावलेली असते. या गोष्टीचं वाईट भूमीला वाटत असतं. मग भूमी घरी येते आणि पेनड्राईव्ह लावते आणि ते CCTV फुटेज पाहू लागते. त्याचवेळी संकर्षण सुद्धा तिथं आहे आणि तोही भूमीकडे पाहत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की संकर्षण भूमीला विचारत असतो. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. मग भूमी आणि संकर्षण बसलेले असतात. आकाशने आता क्षितिजाची कस्टडी मागितलेली आहे म्हणून भूमी डिस्टर्ब झालेली असते. भूमी म्हणत असते की हे सगळं काय आहे, याच्या आधीही आम्ही कोर्टात गेलोय. क्षितिजाची जबाबदारी घ्यायची होती, क्षितिजा आमच्याकडे आली पाहिजे यासाठी आम्ही कोर्टात जाऊन बोलत होतो. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. क्षितिजाचे आई बाबा दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. ही गोष्ट माझ्या बाळाच्या नशिबाला नाही आली पाहिजे असं भूमीला वाटत असतं आणि भूमीनं ते ठरवलेलं असतं. त्याचबरोबर भूमी आहे ती विचार करू लागते. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की त्यांना जे काय करायचं ते करू दे, आपल्या बाजूने आपण प्रयत्न करायचे, कितीही पैसे लागले तरी चालेल, पण एवढी छोटीशी ती आहे, तिची कस्टडी तिच्या आईकडेच असली पाहिजे. काहीही झालं तरीही क्षितिजाला मी त्या आकाशकडे जाऊ देणार नाही असं संकर्षणचं बोलणं चाललेलं असतं. परंतु भूमी मात्र आता डिस्टर्ब होत असते. भूमीला कळत नसतं की नक्की काय करू मी, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करता येतील या गोष्टींचा विचार आता भूमी करत असते. त्यासोबतच इकडे भूमीच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू झालेले असतात. संकर्षण म्हणत असतो की काळजी करू नकोस तू, सगळे व्यवस्थित होणार आहे असं संकर्षण भूमीला सांगत आहे. परंतु भूमी कासावीस होत आहे आपल्या बाळाच्या ओढीने. आपल्या बाळाच्या नशिबात हे सगळं काय येतंय. भूमी इकडे संकर्षणला सांगू लागते की मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की मला क्षितिजासाठी कोर्टात भांडायचं नाही आहे. कोर्टामध्ये ही केस उभी नाही झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. संकर्षण म्हणतो, अगं पण तू असं का म्हणतेस, कारण तू विचार कर ना, इकडे रागिनी जी आहे ती वैतागलेली असते. रागिनी म्हणत असते की मी काय करू हे सगळं, म्हणजे कशा पद्धतीने मॅनेज करू, कारण एवढं सगळं घडलं आणि आकाशने त्या भूमीला डिवोर्स पेपरवर सह्या कराव्या म्हणून मी हे सगळं करत होते, पण फासे उलटेच पडलेले आहेत. इथे तो आकाश तर आहे, त्याला असं वाटत आहे की जर आपण कस्टडी मागितली तर ती जे काही सत्य आहे ते सांगेल, पण काही झालं तरीही ते सत्य जे आहे ते आकाशच्या समोर आलं नाही पाहिजे असं रागिनीचं चाललेलं असतं. तेवढ्यातच रागिनीच्या फोनवरती वरुणचा फोन आलेला असतो आणि मग रागिनी वरुणचा फोन उचलते. रागिनी म्हणते की कसली गुड मॉर्निंग आणि काय, जर आता चांगली बातमी दिली तर गुड मॉर्निंग होईल, अन्यथा नाही होणार असं रागिनीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र वरुण सांगत असतो की हो, ते भूमीकडे आकाशने बाळाची कस्टडी मागितलेली आहे. तेव्हा रागिनी म्हणते तो प्लॅन माझाच होता, मीच केलेलं आहे ते सगळं असं रागिनी सांगत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो पण तेव्हा रागिनीला तो म्हणतो की त्याच्या पुढची बातमी महत्त्वाची आहे.
तर रागिनी म्हणते त्याच्या पुढची काय बातमी आहे. तेव्हा तो सांगतो की भूमी आहे ना ती आकाशला भेटायला ऑफिसला यायला लागलेली आहे. तेव्हा रागिनी खुश होते आणि म्हणते खरंच ही बातमी खूप महत्त्वाची आहे आणि आता माझी खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग होणार आहे. म्हणजे वरुणने आता इकडे ह्या सगळ्या बातम्या म्हणजे भूमी आणि इकडे संकर्षांच्या बाबतीत जे सगळं घडत असतं ते रागिनीला तो सांगत असतो आणि आता रागिनीला ते कळलेलं असतं. आता भूमी ऑफिसमध्ये येते. ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्यांशी बोलत असते. पहिलं तर ती वॉचमन आहे त्यांच्याशी बोलते. वॉचमनला ती नमस्कार करते, कसे आहात असं विचारते, मुलगी कशी आहे विचारते, पण वॉचमन काहीच बोलत नाहीत. भूमी तशीच आता पुढे येऊ लागते. भूमी ऑफिसमध्ये आलेली आहे. भूमी मालकीण आहे. पण आज भूमीच्या बाबतीत जे घडत असतं ते मात्र खूप भयानक असतं. मग तिथे असलेली जे रिसेप्शनिस्ट आहे तिच्याशी बोलते. तिथेच नार्वेकर उभे असतात. नार्वेकरांशी बोलते. पण कोणीच भूमीशी बोलत नाही. भूमी मात्र गोड अशी स्माईल देत प्रत्येकाशी बोलत असते, पुढे जात असते. पण भूमीला कोणीच तिथं काहीच उत्तर देत नाही. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मात्र खूप भयानक पद्धतीनं चाललेल्या असतात. भूमीने ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते व्यवस्थित करायचं, आकाशशी बोलून घ्यायचं, आपण कोर्टामध्ये जायला नको हे सगळं आकाशला समजून सांगायचं हे भूमीने ठरवलेलं असतं. पण घडत मात्र वेगळंच असतं. आणि इकडे भूमी येते. तिथं सगळेजण असतात. सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत असते. पण भूमीशी कोणीच बोलत नाही. ते सगळेजण भूमीशी वेगळ्या पद्धतीने वागत असतात. आणि त्यानंतर भूमी आहे ती पुढे जायला लागते. पण भूमी जेव्हा तिथून पुढे जात असते तेव्हा मात्र टॉन्टिंग केलं जातं. इकडे एक बाई, जी बाई आपल्या नवऱ्याला फसवून दुसऱ्या माणसाबरोबर राहते, तिचं काय चारित्र्य आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. भूमीबद्दल ती लोक अपशब्द बोलत असतात आणि भूमीला मात्र वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, हे असं नाही झालं पाहिजे. आणि इकडे रागिनी म्हणत असते की चला म्हणजे गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत, अजूनही स्टाफवरती वचप आहे म्हणायचं माझा, असं रागिनीचं म्हणणं असतं. परंतु रागिनीला कुठे माहिती आहे की स्टाफ कोणाचं ऐकणार आहे आणि स्टाफ कोणाच्या बाजूने असणार आहे. ही गोष्ट रागिनीला कुठं माहिती आहे. कितीही काही झालं तरीही स्टाफ जो आहे तो भूमीच्या बाजूनेच असणार आहे. आत्ता जरी स्टाफने भूमीच्या विरोधात स्टेटमेंट दिलेलं असलं, भूमीच्या विरोधात सगळे बोललेले असले, तरीही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनंच होणार आहेत हे भूमीला माहिती असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रागिनी जी आहे तिला खूपच आनंद झालेला असतो. भूमीची वाट लागलेली आहे या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. त्याचबरोबर इकडे भूमी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. नार्वेकर ज्या पद्धतीने बोलत असतात ते पाहून भूमीला धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आकाशही बाहेर आलेला असतो आणि आकाश पाहतो तो नार्वेकर जो आहे तो भूमीबद्दल वाटेल ते बोलत असतो, भूमीबद्दल अपशब्द बोलत असतो आणि आकाशला खूप राग येतो. आकाश मात्र त्या नार्वेकरला मारायला सुरुवात करतो. आकाशला ही गोष्ट पटलेलीच नसते की जे काय घडत आहे ते इतकं भयानक आहे. लोक भूमीबद्दल अपशब्द बोलत आहेत आणि तो म्हणत असतो की तुम्हाला काय माहितीये, नाही भूमीबद्दल काय माहितीये तुम्हाला, तुम्ही तिच्याबद्दल असं स्टेटमेंट करूच कसं शकता, असं म्हणत आकाश बोलत असतो. परंतु भूमीला मात्र खरं तर वाईट वाटलेलं असतं. आकाश मारायला सुरुवात करत असतो. भूमीला माहिती असतं की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, हे सगळं कुणामुळं होतंय हे सगळं भूमीला माहिती असतं. म्हणून तर भूमी आता आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते. भूमीनं सगळ्या गोष्टी शोधून काढलेल्या असतात. ऑफिसमधला जो जो स्टाफ आता भूमीला बोललेला आहे त्या सगळ्यांची धुलाई होणार असते आणि आकाश मात्र चिडलेला असतो. भूमी त्याला शांत करत असते की आकाश शांत हो, तुला माहिती आहे ना लोक कसे आहेत ते, सोड तू त्यांचा विषय, पण यांना कोणी अधिकार दिला तुझ्याबद्दल बोलायचा, तू कोण आहे कशी आहे ते यांना काय माहिती आहे ते मला माहिती आहे. तेवढ्यातच रागिनी तिथं आलेली असते आणि रागिनी म्हणत असते की भूमी तू आलीस, असं म्हणत रागिनी आता तिथं बोलत असते. सगळ्या स्टाफला म्हणते काय चाललंय तुमचं. आकाश पुन्हा धावून त्या नार्वेकरच्या अंगावर जातो आणि त्यांना त्याची पुन्हा धुलाई करायला सुरुवात करतो. त्याला पुन्हा मारत असतो आणि इकडे रागिनीला आनंद होतो. म्हणजे अगदी मी ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत या गोष्टीचा आनंद रागिनीला झालेला असतो. रागिनी मात्र खुश झालेली असते. ती म्हणत असते की चला. मग आकाशला घेऊन भूमी आत जाते.
सगळ्यांना रागिणीकडे हात करून सांगते की ठीक आहे, छान झालं. कारण तिचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्लॅनिंग तिनं केलेलं असतं आणि तिनं काय काय केलंय त्यामुळं हे सगळं घडलंय हे तिला आणि त्या लोकांना माहिती आहे. पण त्यांच्या आधी भूमीला माहिती आहे की काय काय गोष्टी कशा झालेल्या आहेत. इकडे आता केबिनमध्ये आल्यानंतर भूमी आकाशला समजवत असते. आकाशला म्हणत असते, आकाश काय चाललंय हे सगळं, अशा पद्धतीने का, कशासाठी हे सगळं करतोयस तू, असं भूमी त्याला समजवत असते. आकाश म्हणत असतो की त्याला काय माहिती, त्या व्यक्तीने तुझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये त्याला, असं म्हणत इकडे आकाश चिडलेला असतो. तेव्हा भूमी त्याला शांत करते, त्याला मिठी मारते आणि म्हणते, आकाश शांत हो. भूमीला आधीपासून माहितीये की आकाश जेव्हा हायपर होतो तेव्हा तो खूप अगदी डिस्टर्ब झालेला असतो. त्याच्याशी कसं समजूत घालायचं, त्याला काय बोलायचं, ह्या गोष्टी भूमीला चांगल्याच माहिती असतात आणि भूमी त्याच पद्धतीने आकाशला समजवत असते. आणि रागिणी मात्र आकाशच्या केबिनच्या तिथे येते आणि वाकून जोरून आत पाहत असते. कारण जेव्हा ती ते दृश्य पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. ती म्हणते, हे सगळं काय घडतंय, मी तर काय ठरवलं होतं आणि हे सगळं काय होऊन बसले, उलटच व्हायला लागले काय. हे आकाशला जे वाटत आहे ते वेगळंच आहे आणि मी काय करते ते वेगळंच आहे. त्यामुळं रागिणीच्या डोक्यात आता मुंग्या येऊ लागलेल्या असतात. काहीही झालं तरीही आकाश जो आहे तो या सगळ्यातून अगदी हादरला पाहिजे. इकडे आकाश म्हणत असतो, मग का करतेस तू हे सगळं, का केलीस तू, सांग ना, खरं कारण सांग मला. तेव्हा भूमी आकाशला पाणी देते, पाणी घे म्हणून सांगते. आकाश मात्र म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी ऐकणार नाही, असं आकाशचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच आकाश जो आहे तो वेड्यासारखा वागत असतो. त्याला कळतच नसतं की त्याच्याकडून काय चुकतंय, काय बरोबर आहे. भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. भूमी म्हणत असते की का आकाश, का मूव्ह ऑन होत नाहीये तू, क्षितिजाची कस्टडी तुला हवी आहे, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात. मला नाही वाटत की क्षितिजासाठी तिच्या आईबाबांनी कोर्टामध्ये एकमेकांच्या समोर उभं राहावं, भांडण व्हावं, क्षितिजासाठी या सर्व गोष्टी व्हाव्या असं मला नाही वाटत, असं भूमी आकाशला सांगत असते. आणि त्यासोबतच भूमी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण आकाशला मात्र ते समजूनच घ्यायचं नसतं. आकाश म्हणतो, तू सांग ना मला, तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत, मी तुला आता 2च गोष्टी देतोय आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू मला सांगितलं नाही, क्षितिजाची कस्टडी मला द्यावी लागेल. या सगळ्यामागचं, हे सगळं तू का करतेस, या सगळ्यामागचं कारण मला कळलं पाहिजे. कारण आकाशने स्टाफला सुद्धा ओरडून सांगितलेलं असतं की आज मी तुमच्या समोर जिवंत आहे ना, तो फक्त भूमीमुळं. आज तुमचं घर चालतंय, मी तुम्हाला पगार करू शकतो ते फक्त भूमीमुळं, असं आकाशने ठणकावून सांगितलेलं असतं. भूमी मात्र आता आकाशला म्हणत असते की माहिती आहे रे आकाश, खरंच तू माझ्यावर खूप प्रेम करतोय, पण मी सत्य नाही सांगू शकत. इकडे आकाश म्हणतो की तुझ्याशी वाईट वागायचा अधिकार फक्त मलाच आहे, दुसरं कोणीही तुझ्याशी वाईट वागू शकत नाही किंवा तुझ्याशी चुकीचं वागू शकत नाही, असं इकडे आकाश भूमीला सांगत असतो. पण भूमी मात्र आता आकाशला म्हणत असते की आकाश शांत हो, मला माहिती आहे तुला कस्टडी हवी आहे, हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, तू मूव्ह ऑन होत नाहीये म्हणून लोक आपल्याला या पद्धतीने बोलतायत. मी माझ्या आयुष्यात मूव्ह ऑन झालेली आहे, मला असं वाटतं की तूही तुझ्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन व्हावं, सगळ्या गोष्टी अगदी सार्थकी लागते, असं भूमी आकाशला समजवत आहे, आकाशला सांगत आहे. आकाशला म्हणत आहे की हे बघ आकाश, काहीही झालं तरीही तुझ्या लक्षात आलं पाहिजे. भूमीच्या मनात खूप असतं की आकाशला सगळं सांगून टाकावं, परंतु संकर्षणला तिनं शब्द दिलेला असतो, तो शब्द पाळणं तिला गरजेचं वाटत असतं. काहीही झालं तरीही भूमी जी काय आहे ती आज आकाशसाठी हे सगळं करते हे भूमीलाही माहिती आहे. इकडे आता ओजेसच्या रूममध्ये आलेली असते. ओजेस झोपलेला असतो आणि भूमीने तिथे स्टिकी ज्या चिट्स असतात त्या लावून ठेवलेल्या असतात. आजी येते आणि म्हणते झालं, म्हणजे इथं आल्यावर सुद्धा हे सगळं अशा पद्धतीनं चालू आहे म्हणायचं, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता बाहेर गेलेली आहे तरीही माझ्या ओझेस सोबत अशा पद्धतीने ही वागत आहे, हे बोलणं चालू असतं. म्हणजे ओजसला ही अशा पद्धतीने बोलत आहे. ओजस उठतो. ओजस उठल्यानंतर म्हणतो की आजी हे काय आहे, खरंच खूप छान पद्धतीने केलेस ग हे सगळं, असं ओजस म्हणत असतो. अगदी आई ही असंच करायची, आई ही माझ्यासाठी हे सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने करायची, असं बोलणं चाललेलं असतं. कारण तिथं लिहिलेलं असतं की ओजस उठलास का, ओजस तुझ्यासाठी मी एक गिफ्ट ठेवलं उशीखाली. मग उशीखाली जो स्पिनर असतो तो ठेवलेला असतो, जे स्पिनव्हील असतं ते ठेवलेलं असतं आणि ओजस ते स्पिनव्हील घेतो. तो म्हणतो की खरंच खूप सुंदर आहे, मला हेच हवं होतं, असं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर आता आजी पाहते आणि आजीला तो म्हणतो की हे सगळं तू केलेस का,
तेव्हा आजी सांगू लागते की मी नाही, आजी म्हणते की मी नाही केलेलं. तेव्हा ओजस म्हणतो मग कुणी केलं हे सगळं, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूपच वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आणि मग ओजस खुश झालेला असतो, परंतु ओजसच्या आजीला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरीही माझा ओजस जो आहे तो मी त्या भूमीकडे जाऊ देणार नाही. ओजसला मी माझ्याच पद्धतीने हँडल करणार आहे, असं तिचं म्हणणं चालू असतं. आणि त्यासाठी ओजसला त्याच्यात आता दुसरी चिट निघते, उशीच्या खाली तुझ्यासाठी खाऊ बनवून ठेवलेला आहे, तू खाऊन घे, असंही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ओजस मात्र जाम खुश झालेला असतो. आजी म्हणते की हे सगळं त्या भूमीनं केले ओजस, तिच्यामुळे तुझी आई तुला सोडून गेलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं. ती सांगत असते की तू या सगळ्याला तुझ्यासाठी हे सगळं जरी केलेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या तिनं केलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने केलेल्या आहेत. हे बोलणं सुरू झालेलं असतं. आजी त्याला समजवत असते, परंतु समजवण्यापेक्षाही त्याच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र इकडे आता संघर्षण येत असतो. ओजसच्या बाबतीत आजीने सांगितलेलं असतं की बघ ना, तुझे बाबा एवढे मोठे डॉक्टर आहेत, पण त्यांनी तुझ्या आईला नाही वाचवलं. का नाही वाचवलं? का तर तुझ्या आईला त्यांना वाचवायचंच नव्हतं. त्यांच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे, कारण त्यांना तुझ्या आईबरोबर राहायचंच नाहीये. अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आता संघर्षण विचार करत असतो. भूमी ओजसची काळजी घेत आहे, ओजसशी प्रेमाने वागत आहे. आता संघर्षांची एकच इच्छा असते, ती म्हणजे ओजस आणि संघर्षांच्या नात्यातली जी दरी आहे ती कमी झाली पाहिजे. इकडे आजी म्हणत असते, बघ ना, त्या दोघांना एकत्र यायचं होतं म्हणून तुझ्या बाबांनी तुझ्या आईला नाही वाचवलेलं. तुझ्या लक्षात येतंय का? कारण तू विचार कर ना, कारण तुझे बाबा तर एवढे मोठे डॉक्टर आहेत, मग त्या अपघातामध्ये त्यांना काहीच नाही झालेलं, मग तुझ्या आईलाच का, तुझी आई का सोडून तुला केली? का तर हे सगळं त्या भूमीमुळे झालेलं आहे. भूमी आणि बाबांना एकत्र यायचं होतं. ओजस म्हणतो की आजी, तू जे काय सांगितलेलं आहे ना त्यातलं मला फक्त एवढंच कळलंय की बाबा मोठे डॉक्टर असून पण त्यांनी माझ्या आईला वाचवलेलं नाही. बाकीचं तू काय म्हणतेस ना ते मला कळत नाहीये, असं ओजस सांगत असतो. ओजस जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे आजी त्याच्या मनात हे सगळं भरवण्याचा प्रयत्न करत असते. एवढा नालायकपणा या बाईचा चाललेला असतो. आता भूमी आकाशच्या केबिनमधून बाहेर येते आणि पाहते तर काय, रागेने तिथे लपून सगळं ऐकत असते. भूमी म्हणते की आत्ता कळलेलंय मला, हे सगळं करण्यामागं कोणाचा हात आहे, म्हणजे या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात म्हणायचं. आता हे तुम्ही आकाश आणि माझं बोलणं चोरून ऐकत होता, असं भूमी बोलू लागते. तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते की म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? तेव्हा भूमी म्हणते, काय म्हणायचंय म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे तेच तर मी बोलत आहे ना. या सगळ्या गोष्टी तुम्हीच तर केलेल्या होत्या आणि हे सगळं तुम्ही मुद्दामून केलेलं आहे हे मला माहित नाहीये का, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा रागिनी पटवर्धन, असं म्हणत भूमीने रागिनीचा हात पकडलेला असतो आणि तिला फरफटत अशी बाहेर नेत असते. भूमीला माहिती असतं की या सगळ्या कारस्थानामागे रागिनीचाच हात आहे. आणि मग रागिनीला घेऊन ती येते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं? मला कळलं नाहीये, आज ऑफिसमध्ये मी आल्यानंतर सगळा स्टाफ माझ्याशी काय वागत होता, कशा पद्धतीने बोलत होता, हे सगळं कोणामुळे झाले? हे सगळं तुमच्यामुळे झाले. मी तुम्हाला ओळखत नाही असं वाटलं का? एवढंच काय तर क्षितिजाचं अपहरण, त्याचबरोबर गाडीचे ब्रेक फेल करून अपघात करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळ्याचे पुरावे मी शोधून काढणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आकाशने क्षितिजाची कस्टडी मागितली आणि त्यामुळं आकाशकडे मी क्षितिजाला द्यावं लागलं तर मी डिस्टर्ब होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कितीही डिस्टर्ब झाले, काहीही झाले तरी तुमच्यावरचे लक्ष मात्र माझं हटू देणार नाही, असं इकडे भूमी ठणकावून रागिनीला सांगत असते. आणि म्हणत असते की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, या गाठ भूमीशी आहे तुमची, तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणत भूमी रागिनीची चांगलीच वाट लावत असते. रागिनीला तर कळायचं बंद झालेलं असतं. भूमीने मात्र तिचा चांगला बँड वाजवायला घेतलेला असतो. त्यासोबतच रागिनी म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुला हे वाटतंय का मी केलं हे सगळं? भूमी म्हणते, वाटायची काय गरज आहे, तुम्हीच केलं हे सगळं, मला माहिती आहे, मी काय तुम्हाला ओळखत नाहीये का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता तुमची वाट लावल्याशिवाय शांत राहणार नाही, असं म्हणत भूमी जी आहे ती निघालेली असते. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मात्र खूप छान पद्धतीने चालू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र भूमी पुन्हा माघारी येते आणि रागिनीला म्हणते की हे घ्या, याची गरज लागेल तुम्हाला,
कसंय, तुम्ही काहीही म्हणाला तरीही मला माहिती आहे ना तुम्हाला कोणत्या वेळी कशाची गरज लागू शकते. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्या पद्धतीने त्या बोलत असतात. परंतु भूमीने मात्र आता ठरवलेलं असतं की अजिबात माघार घ्यायची नाही. काहीही झालं तरीही या रागिणीला जन्माची अद्दल घडवायची, कारण या रागिणीमुळं माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे हे भूमीला चांगलंच माहिती आहे. म्हणून तर भूमीने या सर्व गोष्टी ठरवलेल्या असतात. त्याचबरोबर भूमी म्हणते की लवकरात लवकर तो जो खरा गुन्हेगार आहे तो माझ्या समोर येणार आहे आणि तुम्ही काय काय करू शकता ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहे. तुमच्यावर माझं बारीक लक्ष आहे, त्यामुळं तुम्ही माझ्यापासून लांब राहायचं असं भूमीने ठणकावून सांगितलेलं असतं. रागिणी मात्र विचार करू लागते की ह्या भूमीला कसं कळलं की कस्टडी मागायचा प्लॅन मी केलेला होता. खरं तर सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडत आहेत, पण हे कस्टडी मागण्याचं जे आहे ते मी केलंय हे भूमीला कसं कळलंय हा प्रश्न मात्र आता इकडे रागिणीला पडलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी जी आहे ती आता पूजा करत असते. सोमवारचं व्रत असतं आणि व्रताची पूजा भूमीने सुरू केलेली असते. त्यासोबतच भूमी हे सगळं मनापासून करत आहे. त्याचबरोबर इकडे महाजनांच्या घरी सुद्धा आज पूजा असते आणि मग रागिणी पूजा करते. आकाश त्याचबरोबर अथर्व दोघंही तिथे बसलेले असतात आणि त्या दोघांचं औक्षण करायला घेते. औक्षण करून मग रागिणी जी आहे ती आकाशला म्हणते की आकाश, आता सगळं व्यवस्थित होणार आहे असं रागिणी आकाशला सांगत असते. परंतु आकाशला माहिती आहे ना काय व्यवस्थित होणार आणि काय नाही, कारण भूमीला तर त्याच्याही पेक्षा जास्त माहिती आहे की ही रागिणी कोणत्या थराला जाते आणि काय करू शकते. याचा अंदाज सगळ्यात जास्त भूमी आणि आकाश या दोघांनाच आहे. इकडे आता मानसीला फोन आलेला असतो. जे CCTV फुटेज मानसीने मागितलेलं असतं ते CCTV फुटेज मिळालेलं असतं. मग मानसी भूमीला फोन करते आणि भूमीला सांगू लागते की ताई ते CCTV फुटेज मला मिळालेलं आहे. मग मानसी भूमीची भेट घेते आणि भूमीला ते CCTV फुटेज जे आहे तो पेनड्राईव्ह भूमीला देते. आता भूमीला तो पेनड्राईव्ह दिल्यानंतर मानसीला मात्र आता पुढच्या गोष्टी भूमी खुश झालेली असते. आता रागिणीचा खेळ खल्लास एवढंच भूमीला माहिती असतं आणि मग त्या माणसाने दिलेला पेनड्राईव्ह भूमीपर्यंत पोहोचलेला असतो. भूमी घरी येते, लॅपटॉप उघडते आणि लॅपटॉपला तो पेनड्राईव्ह लावून त्यातलं फुटेज पाहू लागते. फायनली भूमीच्या समोर आता सत्य आलेलं आहे की गाडीचे ब्रेक फेल करणारी कोण होती. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.